जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षक व सभासदांचे हार्दिक स्वागत. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कॉलनी या पवित्र स्थळाला भेट देणार आहोत. हे केवळ एक मंदिर नसून श्रद्धा आणि शांतीचे प्रतीक आहे. विशेषतः श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान या मंदिराचे पावित्र्य आणि भक्तिमय वातावरण अधिकच अनुभवण्यासारखे असते. आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण मंदिराच्या सुंदर बांधकामाचे जवळून निरीक्षण करणार आहोत, जेथे प्रत्येक कोनाड्यात कला आणि संस्कृतीचा संगम दिसतो. या मंदिराच्या परिसरात 5 मुख्य देवस्थाने आहेत, जी भक्तांना एकाच ठिकाणी विविध देवतांचे आशीर्वाद घेण्याची संधी देतात. यामध्ये मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह आपल्याला दत्त मंदिर, श्री गणेशाचे मंदिर, पाठीमागे महादेवाची पिंड आणि संपूर्ण ग्रहांचे देवस्थान पाहावयास मिळेल. या मंदिराचा परिसर केवळ धार्मिक विधीसाठीच नव्हे, तर आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठीही एक आदर्श ठिकाण आहे. चला तर मग या अद्भुत मंदिराच्या प्रवासाला सुरुवात करूया. जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे व सभासदांचे हार्दिक स्वागत. आपण आज एक महत्वाची गोष्ट आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. आपण आज तुम्हाला एक अद्भुत अशा मंदिराची सफर करणार आहोत. हे मंदिर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे एक साक्षीदार असं ठिकाण आहे. याचे कॉलनी पिंपरी खराळवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी निघाली असता पहिल्यांदा देवगावात, नंतर दर्ग्यावर, नंतर आकुर्डीमध्ये मुक्काम, त्याचनंतर या ठिकाणी 6-7च्या दरम्यान येते आणि 20साठी थांबते व 9:30-10च्या दरम्यान ती मार्गस्थ होते. आपण पाहता हा मुंबई पुणे रोड आहे, ज्या बाजूने संत तुकाराम महाराजांची पालखी येते. या वरच्या दिशेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे. त्याच्याच बरोबर समोर अंडरग्राउंड रोड आहे. वरच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडने पालखी येते व या दिशेला पुण्याकडे पुन्हा ती 9:30-10च्या दरम्यान मार्गस्थ होते. 2 तास ह्या पालखीचा या ठिकाणी विसावा असतो. ते ठिकाण आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. ठिकाण आहे एचे कॉलनी, हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनी हराळवाडी च्या प्रांगणात किंवा त्या जागेवर हे मंदिर विसावलेलं आहे. खूप प्राचीन मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. या ठिकाणी हे पालखी विसावते. चला आपण मंदिर पाहूया, मंदिराचा परिसर पाहूया. आपण पाहता हे मंदिराचं बांधकाम बाहेरच्या बाजूने गेट, समोर झाडं झुडपं, हेच्या कंपनीच्या आतमध्ये आपण आलोय त्या कॉलनीच्या एरियामध्ये. सपोले विक्रीसाठी लोक बसलेले. एकूण 5 दरवाजे तिथं, म्हणजे 5 दरवाजे म्हणजे 5 देवांचे मंदिर आहेत. त्यातलं पहिले श्री गुरुदत्तांचं मंदिर. गुरुदत्तांचे पूर्णकृती मूर्ती आहे. सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार फलक आहे बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर याचे वसाहत पिंपरी पुणे 18. जीर्णोद्धार कधी झालाय? दिनांक 10 एप्रिल 1963 रोजी.
संपन्न झालेलं आहे. म्हणजे 1963 पासून ते आतापर्यंत 2025. या 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 हे मुख्य मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हे आहे विष्णुदेवाचं प्रतिकृती आहे त्या. नमस्कार महाराज. पूजा चालू आहे, तुम्हाला मूर्ती दाखवतो. मंदिराचा जीर्णोद्धार जरी 1963 असला तरी बघू महाराजांना विचारून मूर्तीचं काय कधी बसणार महाराज मूर्ती. हे माझ्या जन्माच्या अगोदरपासून. आपला जन्म गावाचा? माझा जन्म 1966. म्हणजे 66 म्हणजे 63चा जीर्णोद्धार आहे बरोबर. 3 वर्षाचा कालखंड मध्ये राहतोय. 60 वर्ष झाले त्या. आणि 2025 आजचं गाव हे खूप सुंदर अशी मूर्ती आणि छान असा देवाचा गाभार आहे. चला आपण पुढे दुसरं जातो. मला अजून पुराण अंगणात बाहेर येतोय आपण. आज आषाढी वारी आहे, त्याच्यामुळं लोक पाया पडायला येतात मोठ्या प्रमाणात. इथं श्रींची मूर्ती. ही मूर्ती खूप छान. म्हणलं ना 5 देव आहे. पण सगळ्यांचं दाखवतो तुम्हाला. हर हर महादेव. या ठिकाणी शंकराची आपली पिंड आहे. नमस्कार. शंकराची पिंड आहे, खूप छान अशी पिंड आहे. नंदी महाराज. आज एकादश असल्यामुळे खिचडीचा इथं प्रसाद वाटणार आहे, ते त्याची तयारी आहे. मंडळाचे सदस्य, पुस्तक विक्रीचे स्टॉल. आमचं काम कधीपासून लावताय साहेब? मागच्या वर्षी लावलं होतं, हा या एकादशी लावलं. आमच्या इथे सत्संग मंडळ बरं. आणि आमचे गुरुदेव रामकृष्ण क्षीरसागर महाराज दत्तावतार आज यांचं मार्गदर्शन आम्ही एक सेवा म्हणून उभे राहतो. कसा आहे प्रतिसाद तुम्हाला? फार चांगला. घेतात ना लोकांच्या मनाच्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. पण ते नाममात्र किंचित आहे. बरं. तुम्हाला दुसरं मंदिर दाखवतो. तुळस. वाटे मज असावे माझ्या दारी ही तुळशी वृंदावन. काय त्याची ही मोहिनी सांगू शब्दात वर्णन. कसं वृंदावन आहे. चला आजी, आता आजी आतमध्ये तोपर्यंत बाहेरचा प्रांगण बघाय, मंडप बघाय. मोठा मंडप आहे मस्त. समोर पटांगण आहे. या ठिकाणी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी विसाव्यासाठी असते.
एक 2 तासाचा कालावधी असतो, गर्दी होते इथे पालखीच्या पाया पडण्यासाठी. हे मंदिर आहे बघा, राहू मंगळ सोम, इकडे काय आहे शुक्र, शनी केतू आणि गुरु. सगळ्या आपले जे ग्रह आहेत, गृहताऱ्यांच्या सर्व देवता यांनी या ठिकाणी साकारलेले आहे. खूप छान. असं कुठं बघायला मिळतंय का सर्व एकत्र? पोलीस कर्मचारी बसतात आज, आपण बी त्यांच्यातलाच एक भाग आहोत. त्याच्यातले कुंड. आता सध्या पाऊस आलाय, नाही तर तुम्हाला पूर्ण फिरून दाखवलं असतं आम्ही. पाठीमागचं पण बाजू दाखवली असते मंदिराची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा मित्रमंडळी व नातेवाईकांना. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टी घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहू. आपण सध्या आहोत याचे कॉलनी या ठिकाणच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ज्या ठिकाणी संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असतो. ऐतिहासिक असं मंदिर आहे, हे बघून घ्या. अशाच नवनवीन सफरीसाठी, अशाच नवनवीन माहितीसाठी कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वप्रथम आपल्याला ह्या सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होईल. चला मित्रांनो, आता आता पाऊस गेलेला आहे बऱ्यापैकी. चला तुम्हाला बाहेरनं मंदिर कसं दिसतं दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुझं नक्षीकाम वगैरे. तिथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारे किंवा पिंपरी भागात राहणारे कोणी आपले प्रेक्षक असतील त्यांनी हे मंदिर जरूर पाहिलं असेल. पण जे इतर आपले प्रेक्षक आहेत किंवा सभासद आहेत, ज्यांनी या मंदिराला कधी भेट दिली नाही किंवा पाहिलं नाही, त्यांच्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे दाखवण्याचा. मित्रांनो, आपल्या चॅनल जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब करण्याने किंवा सदस्य होण्यामुळे आपल्याला नवीन नवीन अशा गोष्टी पाहण्यास मिळतील. कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रमंडळी व नातेवाईकांना. अशा प्रकारचे जुनं बांधकाम आहे, खूप छान डिझाईन आहे, खूप छान कलर केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय चौधरी क्रिएटर्स. आपण पुन्हा एक बार बाहेर जाऊ, बाहेरून तुम्हाला एक शेवटचं दर्शन देऊ. बाहेरून पण बघा कसं दिसतंय एक बार. खूप छान आहे. असं वटवृक्षाचं खूप मोठं झाड आहे. बाहेरच्या बाजून खूप छान मंदिर आहे. असं
मंदिराचं प्रांगण बघा किती भव्य, पार्किंग वगैरे. समोरच्या बाजूने मंदिर. किती छान दिसतंय बरं. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका. कोणी प्रेक्षक जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टी आम्ही आपल्यासमोर घेऊन येत राहू. कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपले सतशः आभारी आहे. चला तर आम्ही आता तुमचा निरोप घेतो. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद.